पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। जात प्रमाणपत्राचा विषय जाणून बुजून काढला, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर रश्मी बर्वे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जात प्रमाणपत्राचा विषय जाणून बुजून काढला जातोय, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील आता रश्मी बर्वे यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। रामटेक लोकसभेसाठी काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे। आपल्यासोबत रामटेक लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे आहेत। काय सांगाल? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय सांगाल, कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे? महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी यांना खूप खूप मनापासून आभार मानेल। एक मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील एक महिलेला त्यांनी एक अशी संधी दिलेली आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर होणारे वारंवार अन्याय जो आहे तो फार या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वाढलेला आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या माध्यमातून महाविकास आघाडी नेहमी कार्यशील राहील। महाविकास आघाडी सोबत भाजपा अशा प्रकारची ही लढत राहणार आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीचा विजय हा नक्कीच होणार आहे। त्यांच्याकडे उमेदवारच शिल्लक राहिलेला नाही, काँग्रेसमधूनच चुरून काँग्रेसच्या विरोधात उभा करते, म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली राहणार आहे? तर हे घाबरलेली आहे। यांना यामध्ये आपण नक्कीच महाविकास आघाडीचा विजय होईल आणि सगळे सोबत आहोत। काँग्रेस आमचं एक परिवार आहे आणि काँग्रेसमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आज ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेलं आहे। याचा फायदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळताही दिसेल। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।